तुम्ही पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे जात असाल तर एक्सप्रेस वेवरून जाणं टाळा. कारण गेले 21 तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा जाम आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर गॅसचा टँकर पलटी झालाय. ही घटना मंगळवारी घडली आहे. या अपघाताला 21 तास उलटूनही एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी कायम आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या फ्लाईट मिस झाल्यात तर अनेकांना आपल्या महत्त्वाच्या मीटिंग्स कॅन्सल कराव्या लागल्यात. मुंबई पुणे या दोन महामार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा एक्सप्रेस वे आहे. त्यामुळे या महामार्गावर कायमच गर्दी असते. असं असतानाच मंगळवारी पुण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर गॅसची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे. या टँकरमधून ज्वलनशील प्रोपलेन गॅस गळती होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली. वाहतूक थांबवल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनमधून येणारी आणि जाणारी अशी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे दोन्ही लेनवरील वाहनांचा वेग मंदावला. एक्सप्रेस वे जाम असल्यानं अनेक प्रवाशांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गानं जाण्याचा निर्णय घेतला. पण अचानक वाहनांचा लोंढा वाढल्यानं तिथं देखील वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाकडून टँकरला हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण टँकरमधून गळती होणारा गॅस ज्वलनशील असल्यानं खबरदारी घेतली जाते. गेले 21 तास हा महामार्ग जाम असल्यानं या महामार्गावरून नागरिकांनी प्रवास टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलंय. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी काही पर्यायी मार्ग सुचवलेत. तुम्हाला जर पुण्याहून दक्षिण मुंबई किंवा नवी मुंबईत जायचं असेल तर ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. तुम्हाला ठाणे कल्याणला जायचं असेल तर तुम्ही माळशेज घाटातून प्रवास करू शकता. जर तुम्हाला पालघर किंवा उत्तर मुंबईत जायचं असेल तर तुम्ही भीमाशंकर मंचर मार्गाचा वापर करावा असं पोलिसांनी सुचवलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजून काही तास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक विस्कळीतच राहणार आहे. प्रशासनाकडून टँकर हटवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिक गेले अनेक तास वाहतूक कोंडीत अडकल्यानं त्यांचे खायचे प्यायचे हाल झालेत. इतकंच नाही तर वॉशरूम्सची कमतरता असल्यानं वैयक्तिक स्वच्छतेसाठीही वाहतूक कोंडी सुटण्याची वाट पाहावी लागते. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.